नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. नगरोत्थान योजनेमधील कामांची एस्टिमेट प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी. चेतन नरोटेंसह अमोल शिंदे यांच्या मागणीला आयुक्तांनी दर्शवली सकारात्मकता. महापालिकेत आयुक्तांची भेट घेत मांडल्या मागण्या. भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठी काळाच्या पडद्याआड. अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास. अंगणवाडी सेविकांनी घेतला आक्रमक पवित्रा. पगारवाढीसाठी हातामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती आणि डाळी घेऊन केले आंदोलन. आणि डस्टर गाडीतून 1.5 लाखाची गोवा दारू जप्त. तर नांदणी टोल नाक्यावर 200 लिटर ताडी केली जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. महाराष्ट्र नगरोत्थान योजनेमधील कामे एकत्रित करून टेंडर प्रक्रिया न राबवता प्रत्येक कामाच्या एस्टिमेट प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी या मागणीला आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवल्याचे चेतन नरोटे यांनी सांगितले. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधील कामे एकत्रित करून टेंडर प्रक्रिया राबवू नये, प्रत्येक कामाचे इस्टिमेट प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेकडील नोंदणीकृत मक्तेदारांना कामे मिळावीत अशी मागणी केली. परिवहनच्या कामगारासाठी खुश खबर आहे. आत्ताच महापालिका आयुक्त आमची मीटिंग झाली. एक शिष्टमंडळ आमचं गेलं होतं. त्यामध्ये आयुक्त साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जे परिवहनचे कामगार आहेत त्यांना प्रत्येक 5 तारखेला पगार दिली जाईल आणि महानगरपालिका बजेटमध्ये तशी वर्षभराची त्यांनी तरतूद केलेली आहे. तमाम परिवहनच्या सर्व कामगारांच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांचं मी अभिनंदन करतो. कारण का गेल्या अर्धा वर्ष झालं की परिवहनची पगार ही रामभरोशी होती. त्यांना पगार 5-5, 6-6 महिन्याचा मिळत नव्हता. पण विशेष ह्या आयुक्तांनी त्यामध्ये लक्ष घातलं. आयुक्त साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज सोलापूरचे परिवहनमध्ये जे रिटायर कर्मचारी आहेत त्यांच्या काही मागण्या होत्या. जे सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काम करतात असे सर्व कॉन्ट्रॅक्टरांच्या काही मागण्या होत्या आणि तसेच जे रोजंदारी कामगार आहेत ह्यांच्या काही मागण्या होत्या. अशा विविध प्रश्नाकरता आज मी स्वतः आणि काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय चेतन भाऊ या दोघांनी आम्ही या सर्व मागण्या आयुक्त साहेबांसमोर मांडल्या. आयुक्त साहेबांनी या तिन्ही विषयामध्ये एकदम पॉझिटिव्ह ज्या काही गोष्टी त्यांनी तरतूद केलेल्या आहेत त्या आमच्यासमोर सांगितल्या. ज्या करणं गरजेचं आहे त्याही आम्हाला त्यांनी सांगून दिल्या. मला निश्चित विश्वास आहे की या तिन्ही मागण्या येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर मार्गी लागतील आणि जो कॉन्ट्रॅक्टरांचा विषय आहे तोही मार्गी लागेल, जो रिटायर कर्मचाऱ्यांचा विषय आहे तोही लागेल आणि जो रोजंदारी कामगारांचा विषय आहे या तिन्ही मागण्या लवकरात लवकर मार्गी लागतील हा विश्वास. तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळेवर होण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये रकमेची तरतूद केल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विक्रम पाटील, श्रीराम पाटील, विद्यापोळ, मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच मक्तेदार, महापालिकेचे कर्मचारी, परिवहन कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन झाले आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकीय वर्तुळात एक धक्कादायक घटना समोर येत असून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन झाले आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने खड्डा तालीमवर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षामधूनही शोक व्यक्त केला जात आहे. कामाठी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी रात्री तब्येत अस्वस्थ कारणाने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दिवसभर ते सर्वांशी बोलत होते. रविवारी दुपारी मात्र त्यांची तब्येत अत्यंत खालावली. शेवटी सोमवारी पहाटे 5च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. सुनील कामाठी यांची खड्डा तालीम प्रसिद्ध आहे. शिवजन्मोत्सव तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकत्याच झालेल्या शिवजन्माच्या मिरवणुकीमध्ये सुनील कामाठी यांच्या खड्डा तालीमने मोठी जंगी मिरवणूक काढली होती. तसे पाहायला गेले तर सुनील कामाठी हे पूर्वीचे कट्टर शिवसैनिक होते. 2017 सालच्या महापालिका निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले आणि त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. तेव्हापासून ते माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. फोन केलं हो. तरी पण करून घ्या, त्यावरून शिवाजी करून घ्या ना. आम्ही सध्या ಎಂತಾದ್ ಬತ್ತು ಯಪ್ಪ ಎಂತಾದ್ ಬತ್ತು शेतकऱ्यांना विकावा लागतोय 3 रुपये आणि 6 रुपये किलोने कांदा. त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्या अशी मागणी आता बाजारात जोर धरू लागली आहे. अतिवृष्टीच्या संकटातून सावरताना शेतकऱ्यांना कांद्याचा आधार वाटत होता, पण कांद्याचे सरासरी दर आता 600 रुपयांपर्यंत खाली आले असून दर्जेदार कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपयांचाच भाव मिळत आहे. मशागत, बियाणे, लागवड, खत, काढणी, कापणी इत्यादी करून बाजार समितीत नेईपर्यंतचा खर्च देखील निघत नसल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. नाशिकनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. डिसेंबर-जानेवारीत कांद्याला सरासरी 2000 दर मिळत होता. दर्जेदार कांदा 2 महिन्यांपूर्वी 2500 रुपये प्रति क्विंटल होता. मात्र कांद्याचे दर वाढतील या आशेवरील शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. हजारो रुपयांचा खर्च करूनही मशागतीचा खर्च देखील निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह धाराशिव, बीड,
पुणे, कर्नाटक येथून कांद्याची मोठी आवक आहे. मागील 15-20 दिवसात सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी 450 ट्रक कांदा विक्रीसाठी आणला जातोय. पण कांदा कितीही चांगला असला तरी देखील सरासरी 800 ते 1000 रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतातच कोळपून टाकला असून काही जण दरवाढीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. मात्र परराज्यात मागणीच कमी झाल्याने दरवाढीची शक्यता धुसर मानली जात आहे. अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्यानंतरही शेतकरी त्यातून सावरले. कांदा निर्यातीस परवानगी मिळाल्यानंतर कांद्याचे दर वाढतील आणि चांगले उत्पन्न येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र 2 महिन्यांपूर्वी असलेला दर सध्या खूपच घसरला आहे. एका शेतकऱ्याला 1000 किलो कांदा विकल्यानंतर 2 रुपये हाती पडले, तर एका शेतकऱ्याला 450 किलो कांदा विकल्यावर पदरमोड करून गावी जावे लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. कांदा लागवडीनंतर बहुतेक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतले. कांद्याच्या मशागतीसाठी हेक्टरी 65,000 रुपयांचे पीक कर्ज मिळते. 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी आहे. पण आता कांद्याचे दर खूपच खाली आल्याने मुद्दल फेडायचे कसे याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अशातच मशागतीचा खर्च देखील निघत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल अनुदान मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोधी समाज एकता सिम्बॉलचे प्रकाशन आमदार टी राजासिंह यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी सामुदायिक विवाहामध्ये जास्तीत जास्त लोकांनी विवाह करण्याचे आवाहन केले. लोधी समाज नवयुवक जागृती संघाच्या वतीने बनवण्यात आलेल्या लोधी समाज एकता सिम्बॉल प्रकाशन लोधी समाजाचे आमदार श्री टी राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते लोधी समाज नवयुवक जागृती संघ सामुदायिक विवाह संपर्क कार्यालय बेडरपूल येथे थाटात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना लोधी समाजाची आर्थिक शैक्षणिक उन्नतीसाठी नवयुवक जागृती संघ करत असलेल्या उपक्रमांबाबत आनंद व्यक्त केला व लोधी समाजातील युवकांना सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी विवाह करण्याचे आवाहन केले. हर वर्ष की बात है, इस वर्ष भी लोधी समाज के तत्वाधान में सामूहिक विवाह का कार्यक्रम जो 2 मई और 3 मई का जो कार्यक्रम है, मैं सभी नौजवानों से ये निवेदन करना चाहूंगा, समाज के गणमान्य अधिकारीगण, समाज के अध्यक्षगण और सामूहिक विवाह के समिति के जो ऑर्गेनाइजेशन के अध्यक्ष टीम है, ये सभी के कर्तव्यों द्वारा इस वर्ष मई में जो सामूहिक विवाह कार्यक्रम होने जा रहा है, मैं सभी से निवेदन करना चाहता हूँ कि संगठन में शक्ति है. संगठन तभी दिखेगा जब इस समारोह में पूरी की पूरी समाज एक मंच पर आएगी, तभी संगठन दिखेगा. मन में चाहे कुछ भी भेदभाव हो, वो भेदभाव बाजू रखना है. ये मेरी समाज का कार्य है, ये मेरी लोधी समाज का एक बहुत बड़ा पुण्य कार्य है. और इस पुण्य कार्य में मैं यथाशक्ति अनुसार मैं इस अच्छे कार्य में सहयोग भी करूंगा और समय भी दूंगा, यानी तन मन धन से इस कार्यक्रम में सहयोग दूंगा. ये भावना रखकर सभी लोग इस सामूहिक विवाह कार्यक्रम को सफल बनाने के लिए मैं आप सबको आह्वान करना चाहता हूँ. साथ ही साथ मैं अध्यक्ष जी को और समाज के अध्यक्ष जी को सबको धन्यवाद पूर्ण करता हूँ, जो 1 साल पहले इस सामूहिक विवाह का प्रारंभ हुआ, तब से लेकर आज तक किसी भी कठिनाई क्यों न आए, लेकिन फिजूल खर्ची रोकना है. और एक सामूहिक विवाह जैसे हर समाज का सामूहिक विवाह कार्यक्रम होता है, हमारे भी समाज का सामूहिक विवाह कार्यक्रम हो. ये सोच रखकर जो आप लोग निरंतर जो कार्यक्रम को सफल बना रहे हैं, मैं हमारे अध्यक्षगणों को, समाज के सभी बड़े अधिकारीगणों को, पंचों को हृदय से प्रणाम करता हूँ और करता हूँ, क्योंकि अभी एक बहुत बड़ा कार्यक्रम है, आप सबको पता है और सबको निवेदन है इस कार्यक्रम में पधारे, क्योंकि ये हिंदू समाज का कार्यक्रम है और सभी लोग उस कार्यक्रम में पधारे, क्योंकि समय भी ज्यादा हो चुका है. इसलिए मैं अध्यक्ष को नहीं बोलते डायरेक्टली मैं माइक लूंगा, क्योंकि समय की पाबंदी है, कार्यक्रम में जाना है. जितने भी नौजवान यहाँ पर बता रहे समाज के भाई बंधु सबको हृदय से धन्यवाद. जय श्री राम. तत्पूर्वी लोधी समाज नवयुवक जागृती संघाचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले
यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. लोधी समाजाचे आराध्य वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, माजी नगरसेवक भारत बडूरवाले, रविसिंग कैयावाले, लोधी समाज बालाजी ट्रस्ट अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, सोबुराम शिवलिंगवाले, अर्जुन शिवलिंगवाले, बंसी कैयावाले, मनोज सतारेवाले, मंदूसिंग बाबावाले, गुलजार शिवलिंगवाले, गोविंद लंबूवाले, सुरेश गोलेवाले, रमेश बंबेवाले, सुरेश दिल्लीवाले, मकाराम कलबुर्गी, समस्त पंचायत मुरब्बीगण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठलसिंग बाडीवाले, रवी कल्लावाले, शंकर चौधरी, गणेश सतारेवाले, शंकर पुणेवाले, प्रताप शिवलिंगवाले, राजेश शिवलिंगवाले, बाबुशा शिवलिंगवाले, अनिल कैयावाले, महेंद्र पंतुवाले, चंचल आंबेवाले, बजरंग लंगडेवाले, जयसिंग फत्तेवाले, हिरामण लंगडेवाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजितसिंग हजारीवाले यांनी केले. आभार प्रदर्शन परशुराम सतारेवाले यांनी केले. करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत एका रेनॉल्ड डस्टर गाडीतून 1,53,600 किमतीची गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 25 फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील नेर्ले गावच्या हद्दीत एका रेनॉल्ड डस्टर गाडीतून 1,53,600 रुपये किमतीची गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळ्याच्या पथकाने दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना 25 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावच्या हद्दीत पाळत ठेवली असता त्यांना एका रेनॉल्ड डस्टर क्रमांक MH48 P0388 या चारचाकी वाहनातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेली इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलीच्या 960 बाटल्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यात त्यांनी वाहन चालक निलेश लालासाहेब पडवळे वय 31 राहणार उमरड तालुका करमाळा याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. तसेच 26 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस एका दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्यात 1,53,600 रुपये किमतीच्या गोवा दारूसह एकूण 5,33,600 किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या कारवाईत निरीक्षक सदानंद मस्करे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, महावीर कोळेकर, जवान अनिल पांढरे यांनी सहकार्य केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नांदणी टोल नाक्यावर 200 लिटरची ताडी जप्त करत एका इसमास अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांनी जवान शोएब बेगमपुरे यांच्यासह 26 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावच्या हद्दीत चांगदेव मंगलू राठोड वय 45 राहणार कोंडी तांडा तालुका उत्तर सोलापूर हा इसम त्याच्या दुचाकीवरून 120 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत रुपये 65,550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने 25 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरात 2 मोटरसायकलींसह 200 लिटर ताडी जप्त केली असून अंबादास चिंचोळ या इसमास अटक केली असून एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक गुलाब जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड यांनी पार पाडली. BMIT पॉलिटेक्निकमध्ये 2 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न झाला. ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निक बेलाटी सोलापूर येथे 25 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 या काळात पेडागॉगी टीचिंग मेथड या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले होते. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती होण्यासाठी ब्रह्मदेव दादा माने पॉलिटेक्निकने डिप्लोमा व इंजिनिअरिंगच्या शिक्षकांसाठी 2 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन केले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने,
संस्थेच्या सचिवा जयश्री माने, संस्थेचे विश्वस्त स्नेहल माने, उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक राहुल माने, प्रभारी प्राचार्य शशिकांत फुलारी, कार्यक्रमाचे प्रमुख तज्ज्ञ अॅडॉप प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नील गगन मौर्यन आणि बालाजी जाधव, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रभारी प्राचार्य प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी या नवीन तंत्रज्ञानाच्या जगात पेडागॉगी टीचिंग मेथड आपल्याला कशी फायदेशीर ठरेल हे सांगितले. त्यासाठी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राध्यापिका श्रुती जोकार यांनी कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभलेले नील गगन मौर्यन आणि बालाजी जाधव यांची ओळख करून दिली. त्यानंतर संस्थेच्या विश्वस्त स्नेहल माने यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगितले. पहिल्या दिवशीच्या सत्रात ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणे येथे कार्यरत असलेले बालाजी जाधव यांनी अॅडॉपची विविध उत्पादनांचा वापर करून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मूलभूत संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतो याबद्दल सांगितले. त्यानंतर वेब पेज डेव्हलपमेंट करणे, व्हिडिओ एडिट करणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रोजेक्ट देण्यात आले. सर्वांना AICTE तर्फे सर्टिफिकेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी जवळपास 71 हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्चार्ज प्राध्यापक शशिकांत कांबळे, प्राध्यापक SL जमादार, प्राध्यापक AS भडकुंबे, प्राध्यापक SB डांगे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती जोकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका श्रुती मंगरुळे यांनी मानले. उसके थ्रू हमें सर्टिफिकेट मिलेंगे और वो सर्टिफिकेट तभी अलॉट होंगे जब हम प्रैक्टिकल सबमिट करेंगे. सो वी हैव टू नीड टू सबमिट द प्रैक्टिकल्स. ये कुछ ऐसा दिखेगा आपका बन के तैयार होगा एंड ये सारी चीज़ें फोटोज वगैरह जो है वो सारी चीज़ें आपको एडोबी खुद प्रोवाइड करता है. यहाँ पर आपको 2 लाख प्लस टेम्पलेट्स मिल जाएंगे एंड फोटोज भी मिल जाएंगे. सो आपको इन फर्दर बाहर से कुछ डाउनलोड करने की जरूरत नहीं है. यहाँ पर तो मैं चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेत सलीम खान अकॅडमीने DM क्रिकेट क्लबवर विजय मिळवला. निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमीच्या वतीने 14 वर्षांखालील मुलांकरता लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन भंडारी मैदान जुळे सोलापूर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील अंतिम सामना DM क्रिकेट क्लब विरुद्ध सलीम खान क्रिकेट अकॅडमी मध्ये झाला. यामध्ये DM क्रिकेट क्लब संघाचा पराभव करत सलीम खान क्रिकेट अकॅडमीने विजय संपादन केला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू, 14 वर्षाखालील निवड समितीचे चेअरमन राजेंद्र गोटे, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ क्रीडा संघटक सुदेश मालप, सुदर्शन गायकवाड, विष्णू गायकवाड, निलेश गायकवाड, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. स्पर्धेतील उत्तम फलंदाज म्हणून ओम चव्हाण, उत्तम गोलंदाज म्हणून चिराग टाक, उत्तम यष्टीरक्षक विरांश वर्मा, मॅन ऑफ द सिरीज वेदांत गलांडे, विजयी व उपविजयी संघास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यामध्ये विजयी संघ सलीम खान अकॅडमी संघास ट्रॉफी व रोख 21,000 रुपये व उपविजयी DM क्रिकेट क्लब संघास ट्रॉफी व रोख 15,000 रुपये पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये 21,000 रविकुमार वर्मा व द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 निलेश गायकवाड यांच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी मुलांना चंद्रकांत रेंबरसू, राजेंद्र गोटे, सुदेश मालप यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनील चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथे NTPC सोलापूर पुरस्कृत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. NTPC सोलापूर प्रायोजित NTPCच्या CSR योजनेअंतर्गत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी औरंगाबाद मार्फत प्लास्टिक अभियांत्रिकी व्यवसायात 40 युवकांचा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाला. 19 ऑगस्ट 2022 रोजी सुरू झालेल्या या 6 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशिक्षण कार्यक्रमात 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
आणि 24 फेब्रुवारी 2023 रोजी CIPET कॅम्पस औरंगाबाद येथे समारंभ झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुब्रत मंडल, प्रादेशिक कार्यकारी संचालक उपस्थित होते. या समारंभाला मानव संसाधन विभागाचे प्रादेशिक प्रमुख मिलन कुमार आणि NS राव, कार्यकारी संचालक NTPC सोलापूर यांच्यासह सोलापूर HRचे अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षित सर्व 40 विद्यार्थ्यांच्या 100% प्लेसमेंटसह काही कंपनीमध्ये जसे टाटा ऑटो कंपोनेंट्स पुणे, ग्रुपो अँटोलिन प्रायव्हेट लिमिटेड बार्शी येथे नोकरी देण्यात आली आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा आपकडून निषेध नोंदवण्यात आला. दिल्लीचे शिक्षण मंत्री तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना CBI कडून काल रोजी अटक करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत. आम आदमी पार्टी वेगवेगळ्या शहरातून मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करत आहे. मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है. बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है. भ्रष्टाचार का एक ही काम, केजरीवाल केजरीवाल. सोलापुरातून देखील अशाच प्रकारे मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. यावेळी सर्व पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खतीब वकील, जिल्हाध्यक्ष M पाटील, जिल्हा खजिनदार प्रमोद अवताडे, मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, युवा नेता निलेश संगेपाग, जिल्हा संघटक आनंद जाधव, अल्ताफ तांबोळी, मल्लिकार्जुन पिलगेरी, मंजूर खानापुरे, रहीम शेख, महमूद गब्बुरे, भारत अली, मदनी चाचा तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्ली के माननीय उप मुख्यमंत्री और भारत देश के सर्वोत्कृष्ट शिक्षा मंत्री मनीष सिसोदिया जी को बीजेपी की केंद्र सरकार ने CBI के द्वारा गैर कानूनी तरीके से गिरफ्तार किया है. उन पर झूठे 10,000 करोड़ का गबन करने के इल्जामात लगाए हुए हैं. बीजेपी ने मनीष जी को गिरफ्तार करके अपने भारत देश के लोकतंत्र पे हमला किया है. दिल्ली के 18 लाख बच्चों के अंकल मनीष जी को गिरफ्तार करने की वजह से दिल्ली के 18 लाख विद्यार्थियों का, उनके सरपरस्तों का शाप और हाय इस बीजेपी सरकार को जरूर लगेगी. आम आदमी पार्टी ये बता देना चाहती है कि बीजेपी वालों, तुम्हारी CBI के द्वारा गिरफ्तारियों को आम आदमी पार्टी डरने वाली नहीं है. तुम मनीष सिसोदिया को गिरफ्तार करोगे, हर घर से मनीष सिसोदिया निकलेगा. बीजेपी ने मनीष जी को गिरफ्तार करने की वजह यह है कि आम आदमी पार्टी की लोकप्रियता दिन ब दिन बढ़ती जा रही है. अरविंद केजरीवाल जी राष्ट्रीय नेता के रूप में आगे आ रहे हैं. काल आम आदमी पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदिया जी यांना केंद्र सरकारने विनाकारण त्यांना अटक करण्याचं कारस्थान केलेलं आहे. याचा आम आदमी पार्टी सोलापूर म्हणून आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि मोदी सरकारला असं सुचवू इच्छितो की ज्या माणसाने दिल्लीमधल्या शाळा एक जरा पटकट करा. जय हिंद. मी ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री म्हणून काम करतोय. आज आम आदमी पार्टीचे आमचे सर्व सहकारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदियाजी यांना जे काल अटक करण्यात आली याचा निषेध म्हणून आम्ही सर्व इथं आलेलो आहे. आम्हाला ह्या सरकारला असं सांगायचं आहे की तुम्ही आमची किती गळचेपी करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आमच्या लोकांना किती दाबण्याचा प्रयत्न करा, आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ह्या चुकीच्या धोरणाविरोधात लढणार. तुम्ही आम्हाला जेलमध्ये घालता, जेलमध्ये घाला. मला या सरकारला एवढंच सांगायचं आहे की चलो आज हम अपना हुनर आजमाते हैं, चलो आज हम अपना हुनर आजमाते हैं, तुम अपने तीर आजमाओ, हम अपना जिगर आजमाते हैं. ये आम आदमी पार्टीचा एक सैनिक काल रोजी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसं दिल्लीचे शिक्षण मंत्री माननीय श्री मनीष सिसोदिया सरांना भारतीय जनता पार्टीच्या कडून CBIचा वापर करून
ज्या प्रकारे अटक करण्यात आलेली आहे ते त्याचा पूर्णपणे आम्ही आम आदमी पार्टी सोलापूरतर्फे निषेध करतो. कारण ज्या शिक्षण मंत्र्यांनी संपूर्ण देशाला एक आशेचं किरण दाखवलं, संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांना एक आशेचं किरण दाखवलं की शिक्षण व्यवस्थेत बदल होऊ शकतो आणि आपल्या देशातल्या गव्हर्नमेंट स्कूलची जी चर्चा आहे ती विदेशात होऊ शकते, याचा कुठेतरी त्रास भारतीय जनता पार्टीला होत आहे. कारण हे जे जातीवादाचं राजकारण यांनी सुरू केलं त्याचं दुकान कुठंतरी आता बंद होत आहे आणि राजकारणाचा विषय शिक्षणावर आरोग्यावर कुठेतरी जात आहे, याची भीती भारतीय जनता पार्टीला लागलेली आहे. येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे विरोध करून पूर्णपणे त्यांचं प्रतिस्पर्धी निर्माण होती का याची भीती भारतीय जनता पार्टीला लागल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हातामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती आणि डाळी घेऊन आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या, तसेच भरघोस मानधन वाढ करा, कामासाठी लागणारे मोबाईल त्वरित द्या या मागण्यांसाठी राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. काळ्या साड्या घालून शासनाचा निषेध करण्यात येत आहे. सोमवारी आंदोलनाचा 6वा दिवस होता. सर्व अंगणवाडी सेविकांनी हातामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती, डाळी घेऊन आल्या होत्या. हातात धान्य दाखवत यावेळेस जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत महागाई आज गगनाला भिडली आहे, तुटपुंजा मानधनावर सेविका कशा जगणार, आंदोलनाचा 6वा दिवस आहे, सरकारला जाग येत नाही या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारचे डोळे अजून उघडलेले नाहीत. मी दररोज बोलतोय की ढोंगी सरकार, झोपलेलं सोंग घेतलेलं सरकार, यांना जागा करणं म्हणजे त्या आंदोलनातच जागा होणार आहे. आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आमच्या महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 8,000 मानधनामध्ये, मिनी सेविकेला 6,000 मानधनामध्ये आणि बदल दिसतात 4,500 मानधनामध्ये एवढ्या महागाईच्या काळात ते कशा जगणार, म्हणून आम्ही आज हे प्रतिकात्मक आंदोलन सगळ्यांनी जे बाजारभाव आज इतके वाढलेले, डाळीचे भाव 200 रुपये झाले, तेलाचे भाव 200 झाले, ज्वारीचे भाव वाढले, गव्हाचे वाढले, कडधान्य वाढले, म्हणून आम्ही सगळ्यांना ते आढावा लावलेला आहे. त्या सरकारला दाखवायला आणलं आहे. ते बघून तरी सरकारचे डोळे उघडे होतील असं आम्हाला वाटतंय. कारण आजच्या महागाईच्या काळामध्ये एवढ्या कमी मानधनात कसं जगायचं, काय सरकारला याची काळजी वाटत नाही, काय सरकारला काही वाटत नाही की या जनतेच्या गरीब कष्टकरी जनतेसाठी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी महागाई भत्ता द्यायला पाहिजे, त्यांना वेतन द्यायला पाहिजे, त्यांना मानधनात भरघोस वाढ केली पाहिजे, किमान वेतन द्यायला पाहिजे, पेन्शन द्यायला पाहिजे ही आमची मागणी. आंदोलन करणार जोपर्यंत ह्या सरकार, महाराष्ट्र सरकार मानधनामध्ये भरघोस वाढ करत नाही, जाहीर करत नाही, लेखी आश्वासन आम्हाला देत नाही, तोपर्यंत हा आमचं आंदोलन दररोज वेगवेगळ्या पद्धतीचं अभिनव आंदोलन आम्ही इथं करणार आहोत. हे सरकारने ध्यानात घ्यावं. आज किती दिवस आहे? आज 8वा दिवस आहे. उद्या आझाद मैदान येते. कृती समितीच्या वतीने निमंत्रक कॉम्रेड एम ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सगळे अंगणवाडी कर्मचारी मुंबईला जाणार आहेत. तर त्या उद्या तिथं मोर्चा होणार आहे. दैनंदिन व्यवहार मराठीतून केले पाहिजेत असे प्रतिपादन हणमंत मोतीबने यांनी केले. मूल जन्माला आल्यापासून भाषा शिकत असते. कुटुंब हे त्याचे भाषा शिकण्याचे पहिले व्यासपीठ असते, तर शाळा महाविद्यालयापासून त्यांची भाषा समृद्ध होत जाते. दैनंदिन व्यवहार मराठीतून केले पाहिजेत. बाजारपेठेतील फलक मराठीतून असले पाहिजेत. दैनंदिन जीवनातील पत्रव्यवहार हा मराठीतून केला पाहिजे असे प्रतिपादन हणमंत मोतीबने यांनी केले. आज ही रात्र दिवस प्रत्येक गावामध्ये, आता तुम्हाला माहित असेल नसेल, पण आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये सत्य चालू असतात. त्या सत्यामध्ये तुकाराम महाराजचे 4,000 अभंग त्या ठिकाणी म्हणले जातात. आता नवीन मंडळीला बरेच अभंग माहित नसतील, बावड माहित नसतील. सर म्हणल्याप्रमाणे
आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतोय, मराठीचं वाचन करतोय, मराठीचा अभ्यास करतोय आणि म्हणून आज या घडीला अनेक साहित्याचं, संत साहित्याचा अभ्यास आम्ही करतोय आणि त्या संत साहित्यामध्ये आम्ही लक्ष घालतोय. आपल्या हातातल्या गोष्टी या आता कोर्टामध्ये सुद्धा मराठी भाषा वापरण्याचा प्रयत्न चालू आहे. जे समजत नाही सोप्याकडून अवघडाकडे. आपल्या अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये सांगतात सोप्याकडून विद्यार्थ्यांना अवघडाकडे घेऊन जावा. अवघड जर समोर ठेवलं तर मुलं तयार होणार नाही आणि एवढं अवघड आहे म्हणलं तर कसं जायचं पुढे. म्हणून प्रथमतः छोट्या गटापासून मोठ्या गटापासून पहिली, चौथी, 10वी, BCA, MBA असे वेगवेगळे वर्ग आता तुम्हाला समजू लागलं असेल. नाहीतर अचानकपणे इंग्लिश शब्द समोर आणला तर चालणार नाही. आणि म्हणून मराठी भाषा इतकी गोड आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही अमृताहून गोड आहे, अमृताहूनही गोड. एवढी सुंदर भाषा आहे. भाषेचा फक्त वापर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विवा शिरवाडकर मराठी भाषेविषयी म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा कपाळी हिरा, हिच्या संगे जगतील माय देशातील शिरा. म्हणजे मराठी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे आणि येतेच तुम्हाला. जर भाषा जर आली नाही तर काय घटना घडतील फक्त कल्पना करा. मराठी भाषा आली नाही, इंग्लिश तर आपल्याला सर्वांना फास्ट बोलता येत नाही. आपण शिकलो नाही, शिक्षण घेतलो तरी फास्ट बोलू शकत नाही. मग एखाद्याला बोलायचा सुसंवाद करायचा आहे, भाषा येत नाही. आपण एखाद्या आंध्रातल्या मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे स्वागत हरिभाई देवकरण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक हनुमंत मोतीबने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य प्रमोद वैद्य उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल मीरा मुळजकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील श्रद्धा अगरवाल, मिहीर जाधव, अखिलेश गायकवाड, वैष्णव बंडगर, राकेश वाघमोडे, यशवंत सुपेकर यांना उत्कृष्ट पुस्तक वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कविता वाचन, पुस्तक वाचन, कथा वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य प्रमोद वैद्य, स्नेहल पाठक, प्राध्यापिका दीपा बक्षी, प्राध्यापक सुहास कुलकर्णी, प्राध्यापक संतोष कुलकर्णी, लिपिक संजय सुरवसे, आनंद बेडककर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पर्यटन स्थळाची साफसफाई करण्यात आली. राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पर्यटन स्थळाची साफसफाई करण्यात आली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या धाराशिव लेण्यांची साफसफाई भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या मनीषा केंद्रे, जिल्हा उपाध्यक्षा विद्या माने, वनिता कटाळे, लीगल सेलच्या शहराध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना निपाणीकर, मीरा हजारे, पद्मिनी वाघमारे यांनी साफसफाई करण्यासाठी हिरिरीने सहभाग नोंदवला. जीवनात शिक्षण आणि ज्ञानाचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. पैशापेक्षा मूल्य श्रेष्ठ आहे, म्हणून मूल्याची जोपासना करा. कोणत्याही स्पर्धेतील यश आणि अपयश हे आपल्याला खूप काही शिकवून जात असतं, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अनिल तडकलकर यांनी व्यक्त केले. जीवनात शिक्षण आणि ज्ञानाचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. पैशापेक्षा मूल्य श्रेष्ठ आहे, म्हणून मूल्याची जोपासना करा. कोणत्याही स्पर्धेतील यश आणि अपयश हे आपल्याला खूप काही शिकवून जात असते, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अनिल तडकलकर यांनी व्यक्त केले. ते आणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन, विज्ञान वाहिनी संस्था पुणे, दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ग्रामीण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित विठ्ठल पुंडलिक रेगे स्मृती निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर MB बिराजदार, ज्येष्ठ पत्रकार रवी केसकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगीरथ कुलकर्णी गुरुजी, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश भाऊ कंदले यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवी केसकर, भगीरथ कुलकर्णी यांनी आपले अनमोल विचार व्यक्त केले.
या निबंध स्पर्धेचे हे 18वे वर्ष आहे. ही स्पर्धा इयत्ता 7वी, 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात असून यावर्षी एका हुतात्म्याचे मनोगत, शिक्षण किती आणि कशासाठी व मोबाईलचा सुयोग्य वापर, काळाची गरज हे 3 विषय देण्यात आले होते. या स्पर्धेमधून कुमारी शिंदे राधिका, कुमारी भक्ती कबाडे, बुशरा टीनवाले, राजनंदिनी कदम, मसलकर श्रुती, राठोड आदिती, जाधवर तृप्ती, गवळी सुप्रिया, चंदे वैष्णवी, मेघा कांबळे या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यश संपादित केले. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. प्राध्यापक डॉक्टर MB बिराजदार यांनी अध्यक्ष समारोप केला. हॅलो संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत अहंकारी, संयोजिका डॉक्टर शुभांगी अहंकारी यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञान संवादक प्रसन्न कंदले व बालाजी जाधव यांच्यासह हॅलो परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शनिवार 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त अहमदपूर येथील सावरकर स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले. शनिवार 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त अहमदपूर येथील सावरकर स्मारकात ध्वजारोहण करण्यात आले. विदा सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन सामूहिक वंदे मातरम या मातृभूमीचे गौरव गाणे गाण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते ॲडव्होकेट भारतभाऊ चामे, ॲडव्होकेट अमित भाऊ रेड्डी, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, डॉक्टर मेजर मधुसूदन चेरेकर, सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष धनंजय जोशी, माधव भगत, केशव मुंडकर, सौ कलावती भात्रांबे, सौ वृषाली चवळे, पुष्पा ठाकूर, पंडित जुगल किशोर शर्मा, गोविंद गिरी, डॉक्टर सुहास जोशी, ॲडव्होकेट सुहास पाटील, मकरंद जोशी, बापूराव शिरूरकर, अशोक गायकवाड, प्रसाद मांडणीकर, अनिकेत काशीकर, अभय निरंगेकर, डॉक्टर राधिका चेरेकर आदींची उपस्थिती होती. नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जोशी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपच्या जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुशांत भूमकर, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, शहर मनसेचे चिटणीस प्रमोद कुलकर्णी, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे, दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, मुकुंद भूमकर, सुनील देवकर यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनायक अहंकारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धगधगता इतिहास उपस्थितांसमोर मांडला. माध्यमिक विद्यालय येवती येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. माध्यमिक विद्यालय येवती येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल शिंदे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर MB बिराजदार, प्रमुख अतिथी मारुती तांबे, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक कंदले सर, माजी मुख्याध्यापक शिंदे सर, दामू शिंदे, उमा शिंदे, उद्धव शिंदे, गायकवाड सुभाष, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आरगे महादेव, उपाध्यक्ष मनमथ मुडके, दीपक शिंदे, भूपाल गायकवाड, तांबे विष्णुमामा, अनिल लवटे, तेलंग मामा, येडगे सर आणि जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मुख्याध्यापक माळी सर, गायकवाड सर, माध्यमिक विद्यालय येवतीचे मुख्याध्यापक जगताप सर, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धलिंग स्वामी यांनी केले. अंकिता शिंदे, अनुराधा लवटे, गायत्री कदम, सुप्रिया शिंदे, चैतन्य बिराजदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही शाळेने दिलेले संस्कार ज्ञान कधीही विसरणार नाही असे सांगितले. त्यानंतर श्रीमती कल्पना घुगे मॅडम यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले. येडगे सर, शिंदे सर, तांबे सर यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख मार्गदर्शक MB बिराजदार म्हणाले, योगाचे महत्त्व सांगताना कुठलेही दडपण न घेता परीक्षेस सामोरे जा असा सल्ला त्यांनी दिला. शेवटी मुख्याध्यापक जगताप यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना जीवन जगताना शिस्त, संस्कार महत्त्वाचे आहेत असे सांगून परीक्षेबाबत माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी कंदले सर, येडगे सर यांनी 10वी बोर्डामध्ये विद्यालयातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुप्रिया शिंदे हिने केले, तर आभार विकास जोत यांनी केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नगरोत्थान योजनेमधील कामांची एस्टिमेट प्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवावी. चेतन नरोटेंसह अमोल शिंदे यांच्या मागणीला आयुक्तांनी दर्शवली सकारात्मकता. महापालिकेत आयुक्तांची भेट घेत मांडल्या मागण्या. भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठी काळाच्या पडद्याआड. अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास. अंगणवाडी सेविकांनी घेतला आक्रमक पवित्रा. पगारवाढीसाठी हातामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, चहापत्ती आणि डाळी घेऊन केले आंदोलन. आणि डस्टर गाडीतून 1.5 लाखाची गोवा दारू जप्त. तर नांदणी टोलनाक्यावर 200 लिटर ताडी केली जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना, घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.